14 डिसेंबरला अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीच्या परिसराची पाहणी करण्यासाठी एक आयोग नेमण्याचे आदेश दिले। याविरुद्ध मुस्लिम पक्षाने सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं, पण सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश रद्द केला नाही। पण या निमित्ताने श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय। हा वाद काय आहे? हिंदू आणि मुस्लिम पक्षांच्या बाजू काय आहेत? आणि काशीतल्या ज्ञानवापी किंवा अयोध्येच्या प्रकरणांमध्ये आणि या प्रकरणात काही साम्य आहे का? पाहणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये। सध्या मथुरा शहरात असलेल्या कटरा केशवदेव या 13.37 एकर जमिनीच्या परिसराला श्रीकृष्णाचं जन्मस्थळ मानलं जातं। या ठिकाणी श्रीकृष्णाचं मंदिर तयार केलेलं आहे। तसंच या मंदिराला लागूनच शाही ईदगाह मशीद आहे। अनेक हिंदू श्रीकृष्णाचं मंदिर तोडून त्या ठिकाणी मशीद तयार केल्याचा दावा करतात, तर मुस्लिम पक्ष हा दावा फेटाळून लावतो। 12 ऑक्टोबर 1968ला श्रीकृष्ण जन्मस्थळ सेवा संघ आणि शाही ईदगाह मशीद ट्रस्ट यांच्यात एक करार झाला होता। त्या अंतर्गत ही जमीन 2 भागांमध्ये विभागली गेली, पण हा करार अवैध ठरवण्यात यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। सध्या अस्तित्वात असलेली मशीद ही औरंगजेबाने दिलेल्या आदेशानुसार 1670 मध्ये उभारण्यात आली होती आणि ही मशीद श्रीकृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली आहे असा दावा हिंदू पक्षाकडून केला जातोय। मुस्लिम पक्षकारांनी मात्र हिंदू पक्षाचे दावे फेटाळलेत। त्यांचं असं म्हणणं आहे की शाही ईदगाह मशीद ही कटरा केशवदेवच्या जमिनीवर उभारलेली नाही। मशिदीच्या खाली भगवान कृष्णाचं जन्मस्थळ नाही। हिंदू पक्षाकडून केल्या जाणाऱ्या दाव्याला कोणताही कागदोपत्री पुरावा नाही, तसंच हा दावा फक्त अंदाजांवर आधारलेला आहे। या परिसराचा मूळ मालकी हक्क आणि मंदिर किंवा मशीद यांच्यापैकी अधिक कशाची निर्मिती झाली याबाबत सध्या कोर्टात वाद सुरू आहे। श्रीकृष्ण जन्मभूमी वादात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये काही प्रमुख मुद्दे मांडले गेले ते आपण समजून घेऊया। सगळ्यात आधी 1618 मध्ये ओरछा इथल्या राजा वीरसिंग देव बुंदेला यांनी कटरा केशवदेव परिसरात श्रीकृष्णाचं मंदिर बांधलं किंवा दुरुस्त करून घेतलं। यासाठी 33 लाख रुपये खर्च करण्यात आला। काही पुस्तकांचा हवाला देऊन हिंदू पक्षाने असा दावा केलाय की मुघल शासक औरंगजेबाने हिंदूंची धार्मिक स्थळं आणि मंदिरं पाडण्याचे आदेश दिले होते। त्यातच 1669-70 मध्ये मथुरा इथल्या कटरा केशवदेवाचं श्रीकृष्ण मंदिर पाडण्याचे सुद्धा आदेश दिले गेले। हे मंदिर पाडून एक मशीद बांधण्यात आली आणि तिलाच ईदगाह मशीद असं नाव देण्यात आलं। 1770 मध्ये मराठ्यांनी हे मंदिर पुन्हा बांधलं, पण ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली आणि मथुरेच्या या जमिनीला नजूल जमीन असं घोषित करण्यात आलं। म्हणजे अशी जमीन ज्याच्यावर कुणाचीही मालकी नसते आणि अशा जमिनी सरकार त्यांच्या ताब्यात घेतं। इंग्रजांनी या जमिनीचा लिलाव केला आणि 1815 मध्ये राजा पट्नीमल यांनी ही जमीन खरेदी केली। त्यानंतर 8 फेब्रुवारी 1944 मध्ये राजा पट्नीमल यांचे वंशज राय किशनदास आणि राय आनंददास यांनी 13.37 एकर जमीन मदन मोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्त आणि भिखेन लालजी अत्रे यांच्या नावावर हस्तांतरित केली आणि त्यासाठी जुगल किशोर बिर्ला यांनी 13,400 रुपये त्यांना दिले। अशा प्रकारे या एकाच जमिनीची दोनदा खरेदी विक्री झाली आणि या दोन्हींविरोधात मुस्लिम पक्षाने याचिका दाखल केली। त्यानंतर 21 फेब्रुवारी 1951ला श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट बनवला गेला। 1 मे 1958ला श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ या नावाने एक सोसायटी बनवण्यात आली। नंतर त्याचं नाव बदलून श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान असं केलं गेलं। 1968 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थळ सेवा संघ आणि शाही मशीद ईदगाह ट्रस्टनं जमिनीचा वाद मिटवत मंदिर आणि मशिदीच्या जमिनीच्या संदर्भात एक करार केला। त्यानुसार ही जमीन 2 भागांमध्ये विभागली गेली। हा करार करणारी ही सोसायटी ट्रस्टपासून पूर्णपणे वेगळी असल्याचं याचिकेत म्हटलंय। त्यामुळे मुळात या ट्रस्टला जमिनीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता असं हिंदू पक्षकार म्हणतात आणि असा अधिकार नसल्यामुळे 1968चा करार वैध नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। श्रीकृष्ण जन्मस्थान वादात भगवान श्रीकृष्ण विराजमान आणि श्रीकृष्ण जन्मभूमी स्थळ यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या रंजना अग्निहोत्री या एक पक्षकार आहेत। शिवाय इतरही काही पक्षकार यात आहेत। त्यांनी या मशिदीचं सर्वेक्षण करण्याची आणि 1968चा करार रद्द करण्याची मागणी केली। तर दुसऱ्या बाजूला यूपी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड, ईदगाह मस्जिद कमिटी, श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट, श्रीकृष्ण जन्मस्थळ सेवा संस्था या संस्था आहेत। या प्रकरणी ईदगाह मशीद कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर हसन म्हणाले की 1968च्या करारात स्पष्टपणे या भागाची विभागणी करण्यात आली आहे। त्यात वादाला काहीही जागा नाही। पण कायदा हातात असेल तर तुम्ही काहीही करू शकता। त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम अत्यंत प्रेम आणि सौहार्दाने राहतात। मी कधीच 2 समुदायाच्या लोकांना यावर वाद करताना पाहिलेलं नाही। मथुरेत शांतता कायम राहावी असंच त्यांना वाटतं।
ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात सुद्धा जागेवरना वाद झाला होता. ते प्रकरण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर BBC मराठीवरच्या सविस्तर बातम्या तुम्ही वाचू शकता. आणि आजची सोपी गोष्ट तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.